वेलकम बॅक टू दिस चॅनल अगेन. या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रात्री आपण तिथे शासकीय विश्रामगृह आहे त्यामध्ये गाडी पार्क केली, त्यामध्ये मुक्काम केला आणि सकाळी उठल्यावरती हे भलं मोठं पार्किंग आहे आणि ह्या पार्किंगमध्ये येथे पे अँड यूज टॉयलेट आणि बाथरूमची सोय. आणि खरंच सांगतो बरं का, 50 रुपयामध्ये मस्तपैकी आंघोळ, गरम पाणी वगैरे, शिवाय टॉयलेटची सोय तर आहेच आहे, शिवाय आंघोळीसाठी गरम पाणी वगैरे मस्त भेटलं. काल मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ केली, आज मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ केली. आणि बघा समोरचे दिसते ना तुम्हाला, बघा हे पिवळं जे आहे ना तिथे शासकीय विश्रामगृह आहे. आणि आता निघूया पुढच्या प्रवासाला. चला आपली बॅगीला घेऊन निघूया. चला आपण आता कालच्या चौकात आलोय. आता इथं गाडी थोडी साईडला घेऊया आणि नक्की पाहूया की आता आपल्याला कुठं जायचंय आणि काय प्लॅनिंग करायचंय. चलो, एक और दिन एक और नई सुबह. तर चला मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण ठरवलंय, कपडे घातली ना अशी, ही मला कम्फर्टेबल नाही वाटत. नाईट पॅन्ट टी शर्ट एकदम कम्फर्टेबल. तर जातात आपण इथं ठरवलंय की सनराईज पॉईंटवरती जायचंय आज. मस्तपैकी सकाळ सकाळी ना नॉर्मल पाऊस. रात्री मला ना काय तर असं वाटत होतं की नाही का, एक दोन वेळा मच्छर असं आत आहे ना, मच्छर गुणगुण केले का वाटलं. आणि थोड्या वेळाने सगळे मच्छर गायब झाले, कारण की बाहेर ना मस्तपैकी गार वारा सुटला होता आणि नॉर्मल थोडं पाऊस झाला सकाळ सकाळ, त्यामुळे वातावरण एकदम छान झालंय. अशा वातावरणात आपण काय करूया, सनराईज पॉईंट येते शेजारी 1-1.5 किलोमीटरवरती, त्या सनराईज पॉईंटला जाऊया. चला ते सनराईज पॉईंटचं लोकेशन लावलंय. चला सनराईज पॉईंट पाहूया. पाऊस आणि काय झाले, वातावरण तर छान झाले, पण रस्त्यांमध्ये पण रस्ता पण कसा पहा, एकदम नाही का व्यवस्थित दिसायला लागलाय यार. खरंच पावसाळ्यातलं वातावरण यार, पावसाळ्यातलं नाद नाही. खरंच छान एक नंबर, एकदम छान. कसला सकाळ सकाळ डोंगराच्या कडेला चाललोय आपण. नाद नाही, लय भारी खरंच. कसा आहे वळण, अरे कसा आहे रस्ता. जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो. सूर्य असा चमकलाय ना, नुसता धिंगाणा आहे. बॅगी, अरे बॅगी, माझी बॅगी. कुठे सनराईज पॉइंट? कसला आहे सनराईज पॉइंट, तुम्हाला पाहायचं का? हा डोंगराच्या काय म्हणतात ना, कपारीतून वरती येणारा सूर्य. आपण थोडंसं लेट झालो, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं, नाहीतर ती जाऊ द्या. त्यापेक्षा साईडचा पॉईंट बघा कसला आहे तिथं, कसला नजारा आहे यार. आणि त्यात सकाळ सकाळ आपण आलोय. वाव, सकाळ सकाळ आहे ना असला मस्त, आणि वातावरण इतकं छान आहे ना यार. नाव म्हणजे आपण नाही का, नाद नाही सांगू शकत नाही, एवढं भारी खरंच. आणि त्यात काय झालंय, रात्री ना असं नॉर्मल पाऊस झाल्यामुळे ना असं वातावरण झालं एकदम थंडगार, आणि ना नाद नाही खरंच, एक नंबर.
कसलं यार इकडे खरं ना. तुम्हाला म्हणजे मी खरं शब्दात वर्णन नाही करू शकत, एवढं भारी इथं. सापुतारा कसलं यार. हवेची हळूच मंद मंद येणारी झुळूक. वा, एक नंबर. इथे ना मसाला डोसा वगैरे भेटतो. आपण एक मला वाटतं डोसा खाऊया. चला सकाळ सकाळ एक डोसा नाश्ता करूया. चहा नाश्ता आणि पुढच्या प्रवासाला निघूया. खालचा परिसर आहे ना तोच मात्र एक मन मोहून टाकतो. खरं ना. आपण रात्री कुठे थांबलो होतो बरोबर? इथून दिसतंय का पाहूया. मला अरे दिसतंय ना. दिसतंय दिसतंय. ते काय कसला यार परिसर. ते काय रात्री तो तलावापाशी आपण थांबलो होतो. हे जो आहे ना हा बघा इथं ते हॉटेल पतंग वगैरे नाही का ते. आणि तिकडे वरती ते डोंगर, वरती आकाशातून ते चालले ढग कसे चाललेत. वाह, अंगावरती काटा येतो. इतकं भारी यार. खरंच अविस्मरणीय आहेत. चला जरा ना चहा बिस्किट आणि एक डोसा खाऊया. चला मस्तपैकी ते ना जरा बिस्किट वगैरे घेऊया. आपले मारे गोल्ड आपल्या सोबत आहे. एक मारे गोल्ड थप वगैरे काय भेटेल काय डोसा वगैरे ते पाहूया. आणि 5 मिनिटं जरा खाऊन जाऊया. कसं आहे इकडं. इकडे हा सनराईज पॉईंट आहे इकडं. यार कसलं भारी. A few minutes later. मस्तपैकी नाश्ता केलाय. बिस्किट आणि चहा. शक्यतो कधी ना बिस्किट आणि चहा मी खात नाहीये, पण आज थोडंसं चला मस्त वातावरण झालंय त्यामुळे बिस्किट आणि चहा थोडासा घेतला. आता हा समोर एक पॉईंट आहे. हा एक पॉईंट पाहायला जाऊया की यामध्ये जे जो काय सनराईज पॉईंट आहे तर तो कसा आहे काय थोडासा पाहूया. तिकडे हे खोल्या कशासाठी केल्यात काय ते आपण माहित नाही. पाहूया एकदा. अरे काही म्हणा पण आजचं जे क्लायमेट आहे ना ते मात्र खूप छान झालंय इतर दिवशीपेक्षा. म्हणजे कालचं वाजलेत तसे पण ऑलरेडी काय होतं एवढं म्हणजे नाही का सकाळच्या 7 वाजले जातात आणि 7 वाजता सुद्धा आहे ना बऱ्यापैकी उजेड वगैरे असतो. पण तसं आज उजेडापेक्षा आहे ना आजचं क्लायमेटच लय भारी झालंय ढगाळ वातावरणात असं. तर चला थोडंसं एकदम पुढं पाहूया कसं आहे. यार काय नजारा आहे इकडं. या खाली घरं पहा किती छोटी छोटी दिसतात इथं. हे का कसलं आहे यार. कसला छान वाऱ्यात असा असला भारी आवाज येतो इथं. मला वाटतं ना पॅराग्लायडिंग करतात. ते काय झालं आपल्या मोबाईलचं ना माईकचं चार्जिंग संपलं. मी रात्री चार्जिंग करायचंच विसरलो. चार्जिंग तरी काय काय करावं. लॅपटॉप 2 मोबाईल प्लस ते माईक. हे केलं ते विसरतं ते केलं ते विसरतं. चला जाऊ दे आता जाऊया गाडीपाशी. हो हे तर काय आहे दुसरं पाहण्यासारखं दुसरं पॉईंट वगैरे असेल तर तिथं जाऊया. A few moments later. आपण आता इथं वरती ना एक फ्यू हट म्हणून पॉईंट आहे. त्या पॉईंटवरती आलो. तुम्हाला नाव दाखवतो मी. 1 मिनटं फक्त द्या. त्याचं इथे नसा हा व्ह्यू हट म्हणून पॉईंट आहे. आपली बॅगी कुठं पार्क केली बरं. हां बरंच तिकडे बघा. इथं आपली बॅगी पार्क केली दिसली का बघा इथं. आणि तिथून आता मी इकडं वरती हे असं इथून पायी चालत आलो. इथे जॉगिंग पार्क आहेत. जॉगिंग ट्रॅक सॉरी. आणि तिथून आता हा फ्यू हट पॉईंटला आलो. हे दादा आहेत आपल्यासोबत हडपसरचे. आत्ता इथं खाली ओळख झाली त्यांच्यासोबत तिकडं आलो. आता हे तुम्ही इथून पाहू शकता खाली किती भारी दिसतंय. लय पुढं घेत नाही मोबाईल. पडला तर सगळंच खेळ खंडोबा व्हायचा.
इथं हे पॅराग्लायडिंग वगैरे होतं वाटतं असं मी ऐकलं इकडं. कसला पॉईंट यार, एक नंबर खरंच खूप छान. म्हणजे स्वतःला आपण कसं म्हणतो की एक भाग्यवान समजतो की यार मला फिरायलाही भेटलं आणि असे काही ठिकाणं ते स्वतःच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये साठवता आलेत. यार छान खरंच. चला यार, हेच एक आठवणी असतात आपल्या, अशाच आपल्याला जपून ठेवायच्यात. कधी जेव्हा पुन्हा कधी पाहिल तेव्हा असं वाटलं पाहिजे की यार मी पुन्हा एकदा तिथं जाऊन आलोय म्हणून. त्यातलं बऱ्याच जणांना कसं वाटलं की यार हा काय सांगतोय कसं, पण हे जे मी आता जगतोय ना याचा आनंद फक्त मी आणि मीच सांगू शकतो कसा आहे तो. तर चला जाऊया खाली. कसा आहे पहा इथला हा पॉईंट. तिथे एक छोटंसं मंदिर आहे बरं का, कशाचं आहे काय माहीत नाही. बघा इथे. चला पण आता आपल्या बॅगेपाशी आलो, आता घेऊया बॅगी आणि पुढच्या पॉईंटला निघूया. मला वाटतं हा सनराईज पॉईंटचा छोटासा व्लॉग थांबवावं इथं आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.